नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. काल शरद पवारांनी ऐन संकट प्रसंगी जो राजकीय डाव उलथवून टाकलेला आहे, तथाकथित अनाजी पंत आणि हंबीरराव मोहिते आणि इतरांचा, त्या डावासंबंधी आपण थेट विश्लेषण करणार आहोत. शरद पवारांनी नेमकं काय केलेलं आहे? ज्या वेळेला पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे यांनी आपला पक्ष सुप्रिया सुळे आणि शरद पवारांच्या दावणीला बांधला जाऊ नये या कारणासाठी सुनेत्रा पवार यांचं मन वळवलं नरेश अरोरा या सल्लागाराच्या माध्यमातून. आणि तातडीने, म्हणजे चिता पेटलेली ती अजून विजतच होती त्या काळात, वर्षा बंगल्यावर जाऊन खलबतं केली आणि सुनेत्रा पवार यांचा शपथविधी घडवून आणला. असं असलं तरी शरद पवार यांनी विचलित न होता पार्थ पवार यांच्याबरोबर गोविंद बागेमध्ये 1.5 तास चर्चा केली. त्यानंतर आज सकाळी ते मुंबईला रवाना झालेले आहेत. मुंबईत ते पोहोचतील आणि सुनेत्रा पवार या शरद पवारांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओकवर जाण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्या. आता हा हा जो धागा आहे, हा अत्यंत महत्वाचा आहे, जो शरद पवारांना विणणं भाग होतं आणि आहे. कारण की विलनीकरणामध्ये जो खोडा जाणीवपूर्वक टाकण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, या चौकडी करून त्याच्याबद्दल राष्ट्रवादीमध्ये असंतोष आहे. जेव्हा अजित पवार यांनी एकदा नव्हे 2 वेळेला वक्तव्य केलं होतं विलनीकरण होणार आहे, परंतु काही जणांचा विरोध आहे. तर ते काही जण म्हणजे कोण? तर तटकरे, पटेल, भुजबळ आणि मुंडे, विशेषतः पटेल आणि तटकरे, ज्यांचा उल्लेख शरद पवारांनी देखील काल केलेला आहे. आपण थेट विश्लेषण करतो. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात. तटस्थ भूमिकेतून, स्वतंत्र पत्रकारिता म्हणून, सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. हे बघा, शरद पवार यांनी काल जे निवेदन करायचं प्रसार माध्यमांना, ते अतिशय वेळेवर केलं. आता तटकरे, पटेल या चौकडीची जी काही वेळ चुकली, पण शरद पवार जे कधीही घाईघाईने कधीच प्रतिक्रिया देत नाहीत. अतिशय शांत डोक्याने ते बोलतात. एखादं वाक्य फेकतात, गुगली टाकतात, ते भल्या भल्यांना समजत नाही. परंतु काल मात्र त्यांनी अतिशय तातडीने पत्रकार परिषद घेतली आणि सांगून टाकलं की सुनेत्रा पवार शपथ घेणार आहेत का, काय चाललेलं आहे हे मला काही माहिती नाही, मला काही त्याची कल्पना नाही, शपथविधीला जाण्याचा प्रश्नच नाही, मला काही माहिती नाही. आणि त्यांनी जो काही निर्णय घेतला असेल तो पटेल, तटकरे यांनी त्यांच्या पक्षाचं काम म्हणून तो घेतलेला असेल, तर त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. परंतु ते बोलत असताना त्यांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली की जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्या अनेक बैठका एक विलनीकरणाच्या संदर्भात झालेल्या आहेत. आणि पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की सुप्रिया सुळे, जयंत पाटील हे अमित शहाना दिल्लीमध्ये भेटले, अनेकदा भेटलेले. सुप्रिया सुळे तर अनेकदा भेटलेला. आणि मग सुप्रिया सुळेंचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात होणारच, अशा पद्धतीने विलनीकरणाचा जो काही फॉर्म्युला आहे तो ठरलेला होता आणि आहे. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. ज्या वेळेला अमित शहाशी बोलणं सुरू होतं, परंतु अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की तुम्ही अजित पवारांना विश्वासात घेऊनच पुढं आपण ही ऐक्याची चर्चा नेऊ शकतो. त्याचं कारण असं आहे, आज भारतीय जनता पार्टीमधले जे काही सगळे जे अनाजी पंत म्हणून जे ट्रोल होतात, आणि हे ट्रोल करी जे आहेत, या ट्रोल करणं एक तात्पुरता आनंद या पटेल, तटकरे यांच्या या चौकडीच्या कपटी राजकारणामुळे मिळालेला आहे. तो तात्पुरता आहे.
म्हणजे कसा की सुप्रिया सुळे बघा कशा नाचतात आहे, मिरवतात आहे, कसे अंत्यसंस्कार वगैरे, आता काय त्यांचा पक्षावर त्यांचा दावा होणार आहे वगैरे वगैरे, ते असं सगळं जे ट्रोल केलं गेलं. शरद पवारांना देखील ट्रोल केलं गेलं. आणि बघा शरद पवार यांच्या म्हणजे यांच्या हातातून कसा पक्ष काढून घेण्यात आलेला आहे याबद्दल फुशारक्या मारल्या जात आहेत. मग आता देवेंद्र फडणवीस यांना हे सगळं कळतंय, माहिती आहे. मग हे शरद पवारांना चांगलं माहिती आहे की कोणाला ह्या तटकरे आणि ह्या चौकडीने जे काही कपटी राजकारण केलेलं आहे, म्हणजे वेळ काळ न बघता केलेलं आहे, तर त्यामुळं आता आपण त्यांच्या घोड्याला आपल्या डावाने प्रत्युत्तर द्यायचं. मग तो जो डाव आहे तो शरद पवारांच्या दृष्टिकोनातून नैसर्गिक डाव, जो जनतेला भावण्यासारखा आहे. राष्ट्रवादीमधले जे दोन्ही राष्ट्रवादीमधले जे सच्चे अनुयायी आहेत त्यांना विलिनीकरण पाहिजेत. आणि त्यासाठी जर शरद पवार काही प्रयत्न करत असतील तर ते हवं आहे. आता बघा की शरद पवारांचं राजकीय आयुष्य किंवा त्यांची प्रतिष्ठा किंवा त्यांचा तो दिग्गजपणा हा पणाला लागलेला आहे अशा शेवट या या उतार वयात. आणि शरद पवार हे कच्च्या गुरुचे चेले नाही. त्यांना हे चांगलं माहीत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक सुनील तटकरेपेक्षा 8 जे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जे खासदार आहेत त्यांचा टेकू अत्यंत महत्वाचा आहे. आणि इकडे या 40 जणांची तशीच महायुतीचं सरकार चालवायला तेवढीशी गरज आहेच असं नाहीये, हे लक्षात घ्या. आता पुढचे 3 वर्ष निवडणुका नाहीयेत, परंतु केंद्रातलं सरकार जे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या कुबड्यांवर चालू आहे, त्या कुबड्यांची गरज आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. आणि पलटी राम जे मानणारे जे नितीश कुमार आहेत, भले ते मुख्यमंत्री झालेले आहेत, ते काय करतील नेम नाही. चंद्रबाबू नायडू अधूनमधून नाराज होतात. अशा वेळेला शरद पवारांना माहिती की आपले जे जो लोकसभा निवडणुकीमध्ये आपण जो स्ट्राईक रेट दाखवला 10 पैकी 8 निवडून आणलेले, ते 8 महत्वाचे आहेत. आणि मग त्यामुळं इकडे राज्यामध्ये काही हो, तिकडे आपण शाबूत राहू शकतो. आणि असं असताना शरद पवार हे करू शकतात तेवढ्या ताकदीने, परंतु एक कौटुंबिक भान त्यांनी राखलेलं आहे. अजित पवार कशा प्रकारचा नेता घडलेला आहे, त्याचा स्वभाव कसा होता, काय होतं, काय त्यांनी सांगितलेलं आहे, याच्या आधी देखील सांगितलेलं आहे. आणि माझा काका कसा माझ्या पाठीशी आहे हे देखील अजित पवारांनी वारंवार सांगितलेलं आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना भेटावं लागलं काल गोविंद बागेमध्ये जाऊन, ज्या वेळेला जय पवार आणि सुनेत्रा वहिनी यांना गाडीमध्ये घालून आरोराने तिकडं मुंबईला नेलं, याची कुठलीही कल्पना देण्यात आली नाही. आणि ते कळाल्यानंतर शरद पवार यांना दुःख होणं किंवा वाईट वाटणं स्वाभाविक होतं, जे त्यांच्या पत्रकार परिषदेमधल्या प्रतिक्रियेतून आपल्याला दिसलेलं आहे. मग हे लक्षात येताच पार्थ पवार, ज्यांना पूर्ण कल्पना आहे की अजितदादा पवारांच्या काय हालचाली सुरू आहेत, म्हणजे विलनीकरणाच्या संदर्भात काय आहे, कशा पद्धतीने त्यांची चर्चा 100% ती झालेली. मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर शरद पवारांना जर नाराज केलं तर ते अतिशय म्हणजे माणुसकीला सोडून होणार आहे, नंबर एक. दुसरं, जे राजकीय जे पुढचं जे भविष्य आहे, एकत्रीकरणाचे जे काही फायदे आहेत, ते फायदे लक्षात घेऊन आपण यांना आजोबांना भेटलं पाहिजे. पार्थ पवार भेटले, 1.5 तास चर्चा झाली. आणि मग ते 1.5 तासाच्या चर्चेनंतर सगळे गैरसमज दूर झाले. हे अधिकृतपणे पत्रकारांना कुणी सांगितलं तर त्याची बातमी आता दैनिक सकाळमध्ये आलेली आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर, जे अजित पवार यांचे अतिशय जवळचे असते. त्यांनी सांगितलेलं आहे की शरद पवार यांना विश्वासात न घेताच निर्णय झाल्याचे जे काही गैरसमज निर्माण झाले होते, ते पार्थ आणि पवार कुटुंबियाच्या भेटीनंतर दूर झाले. गोविंद बाग या निवासस्थानी सकाळी पवार कुटुंबियांची एकत्र बैठक झाली. त्यात पार्थ पवार हे देखील या चर्चेत सहभागी झाले. शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, पार्थ पवार, युगेंद्र पवार, राजेंद्र पवार, रणजित पवार
यांच्या समोर बैठक झाली. पुन्हा सहयोग या अजित पवार यांच्या निवासस्थानी पार्थ पवार यांच्यासोबत आमची स्वतंत्रपणे बैठक झाली, अशी माहिती किरण गुजर यांनी दिलेली आहे. आणि त्याच दरम्यान आपल्याला आठवून बघा, सुप्रिया सुळे दिल्लीकडे निघाल्या, परंतु त्याच्या आधी त्या आशाताईंना भेटल्या आणि त्यांची परवानगी घेतली. 20 मिनिटं चर्चा केली की काकी मला आता दिल्लीला जावं लागणार आहे, फ्लोअर टेस्ट फ्लोअरवर चर्चा आहे आणि मला ती करावी लागणार आहे कारण बजेट सेशन आहे. मग ते काकींनी परवानगी दिली आणि त्याच्यानंतर त्या दिल्लीला रवाना झाल्या. इकडं जे चौकडी आणि जे काही ट्रोल करी आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये, त्यांनी त्यांनी काय केलं की बघा आता सुप्रिया सुळे दिल्लीला गेल्या, सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाला, मग कसं झालं काय झालं याचे पूर्ण सगळं ते काय झालं, बेभान म्हणजे बेफाम असं ते वक्तव्य सुरू केलं, ते सोशल मीडियामध्ये सुरू झालं. या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे दिल्लीला किती गरज आहे आपली राष्ट्रवादीची, विशेषतः शरदचंद्र पवार राष्ट्रवादीची, आणि महाराष्ट्रात काय होऊ शकतंय याची सगळी कल्पना ज्यांना आहे त्या शरद पवारांना, आणि मुख्य म्हणजे कुटुंबाची जी जबाबदारी आहे ती त्यांनी पूर्ण निर्मळ मनाने घेतलेली आहे. त्याच्याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाहीये. परंतु ही जी काही आपल्याला वेळ सापडलेली आहे, म्हणजे राख सावडणे, अस्थि विसर्जन चालू आहे, त्याच काळात सुनेत्रा वहिनींना न्यायचं आणि घाईघाईमध्ये घिसाडघाई करून ते करायचं, आणि मग देवेंद्र फडणवीस नाही कसे म्हणतील, ते त्यांचा त्यांचा आशीर्वाद आहेच आपल्याला, जसं काल लोकसत्तानी छापलेलं आहे. मग ते लक्षात घेऊन त्यांनी ताबडतोब केलं. आणि अतिशय म्हणजे तुम्ही बघा, छगन भुजबळ, तटकरे यांना ज्या वेळेला शरद पवार यांना तुम्ही शपथविधीला बोलवणार का काय करणार, त्यांनी ज्या गुर्मीमध्ये देहबोली प्रकट केली, ती गुर्मी महाराष्ट्राला आवडलेली नाही, हे लक्षात घ्या. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करणं किंवा राष्ट्रीय अध्यक्ष करणं याला कुणाचाही विरोध असण्याचं काही कारणच नाहीये. नैसर्गिकरित्या त्या वारसदार आहेतच, परंतु फक्त वेळ चुकलेली आहे आणि त्या चुकलेल्या वेळेबद्दल टीका होत आहे, एवढंच. तेव्हा त्यामुळे राष्ट्रवादीचं जे घड्याळ, त्या घड्याळामध्ये 12 वाजवण्याचा जो उद्योग या चौकडीने केलेला आहे, तो मात्र या क्षणाला अक्षम्य ठरतो, एवढंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. आणि जाता जाता मुद्दाहून आता आठवलं म्हणून सांगावं लागेल की ज्या वेळेला 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सरकार बनवण्यासाठी अजित पवार हे भल्या पहाटे सकाळी तिकडे गेले, राजभवनावर शपथ घेतली, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीच ते पुन्हा शरद पवारांकडे ते सिल्वर ओकवर भेटायला आले होते. आणि ते जेव्हा ते उपमुख्यमंत्री आहे मी का कोण आहे असं हे न बाळगता, कुठलाही त्याबद्दलचा राजकीय पॉलिटिकल युगो न ठेवता, ते शरद पवारांचा नेहमी सन्मान करत आलेले आहेत, जाहीरपणे करत आलेले आहेत, हेही लक्षात घ्या. तर धन्यवाद.